हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे संडेचं मी तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे। तर खूप वेळा असं होतं की संडेच्या दिवशी सुट्टी असते आणि सर्व कामं आरामात होतात आणि आपण कामं आरामात करायला गेलो की आपलं जेवण अगदी 4 वाजेपर्यंत होतं, नाश्ता होतो 11-12 वाजेपर्यंत आणि सगळी कामं तशीच राहतात। तर मी माझं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे। ज्या दिवशी सुट्टी असते तर त्या दिवशी जो आपला नेहमीचा टाईम असतो त्या नेहमीच्या टायमावरतीच उठायचं, मग कामं खूप पटापट होतात। आणि सुट्टीच्या दिवशी आपण खूप प्लॅन केलेले असतात की हे सामान आणायचं, ह्याच्या घरी जायचं, ह्याला भेटायला जायचं, तर ती कामं आपण करायला गेलो की घरातली कामं तशीच राहतात। म्हणून ज्या दिवशी सुट्टी असेल तर त्या दिवशी रोजच्या टायमावरती उठायचं, जसं आपलं रेग्युलरचं रुटीन आहे तसंच आपण फॉलो करायचं, म्हणजे पटापट कामं होतात। तर आता मी सकाळी उठल्यानंतर थोडीशी 10-15 मिनटं चालून आले आणि चालून आल्यानंतर आंघोळी झाली। आता इथे मी तयार होते। तर सुट्टी असते त्याच्यामुळे घरातील बाकीची मंडळी सगळी झोपलेली असतात, अगदी मुलं, हजबंड वगैरे ही लोकं सगळे झोपलेली असतात। त्याच्यामुळे नाश्ता जेव्हा ती लोकं उठतील तेव्हा आपण बनवतो, कारण की आधीच तर नाश्ता करू शकत नाही। मग आपली जी बाकीची कामं असतात तर ती आपण करू शकतो, म्हणजे एखाद्या वस्तूवरती धूळ वगैरे उडालेली असते तर ती साफ करणं, किंवा टीव्हीवरती धूळ उडालेली असते तर ती साफ करणं, त्याच्यानंतर भाजी वगैरे काय बनवायची आहे तर त्याचा प्लॅनिंग करून ठेवणं। आता संडेच्या दिवशी नॉनव्हेज बऱ्यापैकी लोकांच्या घरी होतं, तर मग त्याच्यासाठी मसाला तयार करणं, भाजी साफ करून ठेवणं, या गोष्टी जर आपण आधीच केला तर मग स्वयंपाकसुद्धा लवकर होतो। तर मी माझं मॉर्निंगचं रुटीन खूप व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि तुम्हाला नक्कीच माहिती आहे की मी सकाळी उठल्यानंतर माझी आंघोळी असते, आंघोळी झाल्यानंतर मग 5 मिनटं मी मला तयार व्हायला देते, कारण का मला या गोष्टी आवडतात। तयार झाल्यानंतर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि काम करायला उत्साह येतो। सकाळ सकाळ आपण कामं करायला सुरुवात केली की आळस येत नाही, एकदा बसलं की मग दिवसभर आळस येतो। त्याच्यामुळे सकाळी दिसतील ती कामं करण्याचा प्रयत्न करायचा आणि नसेलच काम तर तुम्ही तुमचे तयार होणं किंवा मग देवपूजा करणं, रांगोळी काढणं, तसंच तुळशीची थोडीशी देखभाल करणं, तिला थोडंसं तिची गुडाई करणं, तिला पाणी घालणं, सकाळची तशी बघायला गेलं तर खूप कामं असतात, तर मग ती करायची। त्याच्याने सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो आणि खूप छान वाटतं, दिवस चांगला जातो। तर आता इथे मी तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावले, सकाळची पूजा माझी झालेली आहे। खूप व्हिडिओमध्ये मी माझी पूजा दाखवली, त्याच्यामुळे आज मी डीपली काहीही दाखवलेलं नाही आहे। तर आता आले मी किचनमध्ये आणि प्रथम मी किचनमध्ये आल्यानंतर गरम पाणी करून घेते। तर गरम पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, जर तब्येत होत असेल, वाढलेली असेल तर ती कमी करण्यास, फॅट कमी करण्यास गरम पाणी भरपूर मदत करतं। आणि ही जी पावडर मी बनवली तर ही सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये शेअर केले, वजन कमी करण्यासाठी ह्या पावडरचा उपयोग आपल्याला करायचा आहे। तर रोज 1 चमच मी गरम पाण्यामध्ये ही पावडर टाकून हे पाणी पिते, त्याच्याने सुद्धा एनर्जी फील होते, छान वाटतं। गरम पाणी घेतल्यानंतर मग घरातली जी काही कामे राहिलेली असतील तर ती करू शकतो। आता कपडे मी आणले नव्हते तर कपडे काढून घेऊन आले, उशिरा धुतले होते त्याच्यामुळे सुकले नव्हते, तर मी तसेच बाहेर ठेवलेले, तर आता घेऊन आले, फोल्ड करून ठेवते, नाहीतर एकदा राहिले की तसेच राहून जातात। आणि मग घरातली बाकीची मंडळी उठल्यानंतर मग त्यांचा नाश्ता वगैरे, परत दुपारचं जेवण। संडेच्या दिवशी बिलकुल टाईम मिळत नाही, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचा जो आपला टाईम आहे तर त्या टायमावरती उठायचं आणि बाकीचे आपली ही कामं आपण आवरून घ्यायची, मग जेवण वगैरे करायला वेळ मिळतो। तसंच कुठं जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला मिळतो। तर आता मी कपाट वगैरे आवरून घेतले, बेडशीट झाडून घेते। आता जी साफसफाईची कामं आहे तर ती करून घेते। आता बेडशीट रोजच्या रोज साफ करून परत टाकावी लागते, जरी बदलली नाही तरी तीच बेडशीट आपण साफ करून व्यवस्थित अंथरून घेतो। त्याच्यानंतर मग काचेच्या वस्तू असतात, आता तुम्ही पाहिलं असेल 3-4 दिवसानंतर, भारी 8 दिवसानंतर कोणत्याही वस्तूवरती धूळ आपल्याला दिसायला सुरुवात होते, तर ती एकदम डीप क्लिनिंगमध्ये न काढता थोडी दिसेल तशी जर काढली तर ती वस्तू साफ राहणार आहे, एकदम भरपूर अशी धूळ त्या वस्तूवरती साठणार नाही आहे। त्याच्यामुळे जसं दिसेल तशी कामं केली तर एकदम लोड आपल्यावरती येत नाही। आणि ज्या वेळेस आपण घराची डीप क्लिनिंग करायला घेतो तर पूर्ण घराची डीप क्लिनिंग एकाच दिवशी न करता थोडी जर केली तर आपल्याला सुद्धा थकल्यासारखं होत नाही
म्हणून जसा टाईम मिळेल आणि दिसतील ती कामं जर आपण केली तर मग एकदम लोड येत नाही, थकल्यासारखं होत नाही. तर आता माझा शोकेस खूप दिवस झालं खराब झाला होता आणि त्याच्यामध्ये धूळ मिट्टी इतकी जाऊन बसले, त्याला काचा आहे तरी पण धूळ कुठून जाते काही कळत नाही आणि वस्तूसुद्धा खराब झाल्या होत्या. तर आता मला टाईम होता त्याच्यामुळे मी सर्व वस्तू बाहेर काढलेत आणि साफ करून घेते आणि ते कपाटसुद्धा साफ करून घेते, म्हणजे वस्तू मला व्यवस्थित लावतासुद्धा येतील आणि दिसायलासुद्धा बऱ्यापैकी दिसेल. तसंही बघायला गेलं तर आता पुढे गुढीपाडवासुद्धा येतो आहे, तर एकदमच एकाच दिवशी मी कोणतेही काम करायला घेणार नाही आहे. थोडं थोडं करून आज मी कपाट साफ केलं तर उद्या पडदे साफ करेल, असं थोडं थोडं करून मी साफसफाई करणार आहे. तर आता इथे तुम्ही पाहिलंच असेल, ज्या काढलेल्या वस्तू मी पूर्ण आता आतमध्ये काचेमध्ये लावून घेते. तर आता ती घरातली कामं झाल्यानंतर आज कोणालाही नाश्ता नको आहे, सगळे आरामात उठले, त्याच्यामुळे आता डायरेक्ट मी स्वयंपाकाची तयारी करते. तर आज संडे असल्यामुळे घरामध्ये नॉनव्हेजच होणार आहे. तर एक रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेल, एकदम साधी सोपी आहे, मलाई चिकन. तर ते आज आपण इथे बनवणार आहोत. तर कांदा टाकला फोडणीला, चिकनसुद्धा आणलं आहे, कांदा फोडणीला टाकला, कढीपत्ता आणि लसूण टेचून टाकले. तर आता मीठ टाकलं आणि हळद टाकून आधी चिकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी मी एक वेगळा मसाला तयार केला आहे. काजू आणि जे मगजच्या बिया असतात तर त्या भिजत घातल्या होत्या. काजू, मगजच्या बिया, कोथिंबीर, कढीपत्ता ते एक वाटण तयार केलं आहे आणि ते वाटण बनवून मी आजची रेसिपी बनवणार आहे. तर आता चिकन आधी चांगलं हळद मिठामध्ये फ्राय करून घेते. मी खूप व्हिडिओमध्ये तसं दाखवलं आहे चिकन रेसिपी, की हळद मिठामध्ये चिकन भाजलं की त्याचा जो स्मेल असतो तर तो निघून जातो आणि 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची. कट केलेला टोमॅटो घातले आणि मी मसाला आधीच तयार करून ठेवते. मी तसं बघायला गेलं तर घरीच असते, मी हाऊसवाईफच आहे, त्याच्यामुळे मला माहिती असतं संडेला काय बनवायचं आहे. तर त्याच्या आदल्या दिवशीच मी मसाला वगैरे सर्व गोष्टी बनवून ठेवते. आता चिकनला एक वाफ काढून घेतली आणि हा जो मसाला हा मी आज बनवला आहे, जो मी आता सांगितलं ना, काजू आणि मगजच्या बिया, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हा जो वाटणचा मसाला आहे तर तो 8 दिवसासाठी मी बनवून ठेवते. तर तो थोडासा टाकायचा आणि बाकी मग मगज आणि काजूच्या बिया, कढीपत्ता, कोथिंबीर तो मसाला आणि बाकी आपले घरातले जे मसाले असतात तर ते ॲड करायचे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून मग जसं लागेल तशी ग्रेव्ही तुम्ही पाणी टाकून बनवू शकता. हे थोडंसं पांढरं दिसायला पांढरं होतं कारण की आपण त्या मगजच्या बिया आणि काजू घेतो त्याच्यामुळे, पण टेस्ट एकदम छान येते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि हे बनवायचं कारण म्हणजे माझ्या घरामध्ये मगजच्या बिया खूप होत्या, त्याच्यामुळे त्या खराब होऊन जातील म्हणून मी ही रेसिपी ट्राय केली. एकदा दोनदा केली होती, छान लागली म्हणून आजसुद्धा बनवले. तर मुलंसुद्धा आवडीने खातात. आता झाकण ठेवलं आहे, ते चिकन शिजतंय तोपर्यंत बीटची भाकरी बनवणार आहे. तर घरामध्ये आपण बीट आवडीने आणतो मुलांसाठी, घरातल्या बाकी माणसांसाठी, पण खाल्ले जात नाही, ते सुकून जातात. तर काहीतरी वेगळं करून मुलांच्या पोटात गेलं पाहिजे, त्यासाठी मी बीटचा रस काढला आहे आणि त्या रस काढून मी भाकरीचं पीठ भिजवलं आहे आणि आता भाकरी थापून घेते. काही नाही, बीट किसायचा आणि त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याच पाण्याने आपल्याला हे भाकरीचं पीठ भिजवायचं आहे. आणखी थोडं दुसरं पाणी घेऊन सुद्धा भाकरीचं पीठ आपण भिजवू शकतो. तर आता इथे भाकरी थापून घेतली, शेकून घेते. थोडीशी दिसायलासुद्धा छान दिसते, गुलाबी कलर मुलांना आवडतो, तर मुलं आवडीने ही भाकरी खातात. तर नक्की ही सुद्धा रेसिपी तुम्ही ट्राय करा. जर घरामध्ये बीट मुलं खात नसेल तर कोणत्या ना कोणत्या पदार्थामध्ये टाकून मुलांना देण्याचा प्रयत्न करा. हे आईच्याच हातात असतं, तर ही गोष्ट आईच करू शकते. तर आता मी सुद्धा तेच ट्राय केलं आहे. तर भाकरी बऱ्यापैकी झाली, म्हणजे चांगली झाली. फक्त नेहमीसारखी भाकरी माझी फुलली नाही आज, नाहीतर जशी भाकरी बनते तशीच भाकरी झालेली आहे. आणि तिकडे चिकनसुद्धा झालं आहे. तर आता दुपारचं जेवण आमचं झालेलं आहे. तरी वाजलेत आता 2:30 वाजलेत. 2:30 वाजता आमचं दुपारचं जेवण होते. तर बाकीचे सुद्धा कपडे वगैरे धुणं ही सुद्धा कामं मी केले, तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहेत. तर इथे चिकन पाहू शकता. तर आता भाकरी झाल्यानंतर मग मी ती कढई तव्यावरती ठेवले, म्हणजे आणखी गरम होईल. आणि जास्त रस्सा कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे असंच लपतपीत केले. भातासोबत पण खाता येतं, भाकरीसोबत पण खाता येतं, राहिलं तरी रात्रीसुद्धा होतं. तर आता वरून कोथिंबीर घातली आणि मी आता प्लेट तयार करते. तर इथे ही बीटची भाकरी बनवलेली एक भाकरी, कांदा, लिंबू असेल तर लिंबू घेऊ शकता, बनवलेलं चिकन आणि थोडासा भात.
तर आता आम्ही जेवण घेतो, तुम्हीसुद्धा या जेवायला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.